7व्या अध्यायांतर्गत अवधूतांचा आणि यदुराजांचा जो संवाद आपला सुरू आहे, त्यामध्ये यदुराज आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असताना मी किती गुरु केले, त्यातले काही निवडक, श्रेष्ठ, ज्येष्ठ असे सद्गुरू, माफ करा गुरु, त्यांनी जे केले त्या गुरूंविषयी अवधूताला समजून सांगतात की आपण या विश्वामध्ये राहत असताना आजूबाजूला जर आपण पाहिलं तर प्रत्येक स्थावर, जंगम, जड, चेतन, प्राणी, वृक्ष, पंचमहाभूत सगळे पाहिले तर आपल्या लक्षात येतं म्हणाले की प्रत्येकाकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि हे सगळं सांगत असताना आपला विषय जो आहे तो आकाश या तत्वाविषयी शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतो की सर्व व्यापकत्व हे आकाशाचा हा जो मोठा सद्गुण आहे, याविषयी सांगत असताना अवधूत असं सांगतात की योगी, संत, ब्रह्मज्ञानी पुरुष या अवस्थेला जेव्हा पोचतात, या अवस्थेला पोचत असताना आध्यात्मिक या मार्गपथावर चालत असताना त्यांची जी अनुभूती आहे ती सांगतात की योगी किंवा संत कसा असतो म्हणाले की जसं आकाशामध्ये जी सर्व व्यापकता, कुठे गेलं तरी ते आकाश आहेच आहे, अगदी तसं योग्यांचं वागणं असतं. ते कसं असतं म्हणाले की हे सगळं अखिल विश्व, योगी असं म्हणतो की ब्रह्ममय आहे याची स्पष्ट स्वच्छ जाणीव त्या योग्याला, त्या संताला असते. ती किती स्पष्ट असते, किती व्यापक असते त्यांच्या बाबतीमध्ये की या विश्वाकडे पाहत असताना त्यांचा तो भाव होऊन जातो, सहज भाव होऊन जातो की या सगळ्या विश्वामध्ये जिथे पाहाव तिथे मीच आहे, मीच भरलेलं. जसं हे अखिल विश्व ब्रह्ममय आहे, ब्रह्माने भरलेलं आहे, तर मीच सगळ्या विश्वामध्ये भरलेलो आहे, मलाच मी सगळीकडे दिसतो आहे, ही सगळी रूप किंवा या सगळ्या विश्वामध्ये मीच व्यापून भरलेला आहे, अशी जाणीव स्पष्टपणे योग्यांना आणि संतांना असते. अवधूत एक एक गोष्ट, अगदी बारीक सारीक गोष्ट, कारण ते त्या मार्गाने गेलेले आणि पुन्हा खरा नाथ भागवताचा वक्ता ज्याला आपण म्हणू ते शांती ब्रह्म नाथ महाराज या अवस्थेतून स्वतः गेलेले, त्यांनी पण ही अवस्था अनुभवलेली, म्हणून अगदी ठळकपणे बारीक सारीक सूचनांचं ज्यांना या मार्गावर जायचंय त्यांच्यासाठीचा हा ग्रंथ, किंबहुना खरोखर या मार्गाने गेल्यानंतर ते ब्रह्मसुख तुम्हा आम्हाला प्राप्त होऊ शकतं. जसं आकाश सगळ्या पदार्थांमध्ये व्यापून उरलेलं आहे आणि याने होतं काय की अगदी अलीकडच्या भाषेत आपल्याला समजेल या भाषेत संकल्पना स्पष्ट करताना तू आणि मी वेगळा नाहीच. जुन्या काळात अगदी सांगायचं म्हटलं तर एकत्र कुटुंब, मोठी कुटुंब होती, 4-5 मुली, 4-5 मुलं एका आई बाबांना सहज असायची आणि त्यामुळे त्या कुटुंबातली जी एकात्म होते वेगळेपणा नसायचाच वागताना. मी अनुभवलेली गोष्ट की चुलत, मावस, आते, भाऊ असं सुद्धा म्हणत नसे, माझा भाऊ, माझा भाऊ. ही प्रेमाची भावना कशी दिसते का वरून, पण त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या आचरणातनं आपल्याला ती जशी दिसायची आणि जशी ती तेवढ्या कुटुंबापुरती, नाही हा माझाच आहे, हा माझाच आहे, माझाच आहे. अगदी तुम्हाला सांगायचं तर जुन्या काळी एखादं लेकरू एखाद्याच्या घरी शिकायला ठेवताना काही फारसा विचार कोणीच करायचं नाही. घरच्या 8-10 लेकरात ते दुसरं लेकरू सहज सामावून जायचं आणि त्या सामावण्यामध्ये सुद्धा त्या नवीन येणाऱ्या मुलाला सुद्धा तेवढीच माया, तेवढीच आपुलकी त्या घरातली मुख्य माणसं सहजतेने देत असत. हे एक जनरेशन आधी आपण सगळ्यांनी पाहिलंय. हा प्रेमाचा ओलावा हा जसा होता, त्यामुळे जी विशालता होती प्रेमामध्ये, दुर्दैवानी आज ती पाहायला मिळत नाही. ती आपुलकी, तो स्नेह, ते प्रेम घराघरातल्या आजीमध्ये, आईमध्ये, काकूमध्ये, आत्यामध्ये, मावशीमध्ये, मामीमध्ये, मामामध्ये सहजतेने जी पाहायला मिळायची, त्या प्रेमाचा ओलावा जेव्हा कुटुंबातला सुद्धा
याच्यापेक्षाही उच्च अवस्था, हे समजण्यासाठी म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं. पण जो योगी असतो, तो संत असतो, त्याची समदृष्टी, त्याची सर्व व्यापकता, हा माझा, तो माझा, तो माझा. सद्गुरू जेव्हा देहात असतात, जेव्हा अनेक शिष्य त्यांच्याकडे जातात, राहतात, त्यांच्या सहवासात सेवेला राहतात, तेव्हा त्या प्रत्येक शिष्याला असं वाटतं की सद्गुरूंचं माझ्यावरच खूप प्रेम. संतांच्या जवळ राहताना हा माझाच आहे, हा माझाच आहे, हा माझाच आहे, हे कशामुळे असतं? तर त्याचं जे अंतःकरण असतं ते समत्वाचं आणि त्याचबरोबर सर्व व्यापकतेचं असतं. जसं आकाश, आपण तो वेदांत शिकत असताना घटाकाश म्हणतो, या छोट्या मडक्यात, मोठ्या मडक्यात, सगळीकडे सारखंच आकाश व्यापलेलं आहे. अगदी तद्वतच याचं अंतःकरण, आणि अंतःकरणामुळे याची वागणूक, या संताची, या योग्याची, ते म्हणाले अवधूत सांगतात की समत्वाची असते, सर्व व्यापकत्वाची असते. या सगळ्यावरून सगळं आपली व्यापकता किती आहे हे आपण तपासून पहा. आपली विशालता मनाची किती आहे, आणि आपले आकुंचित असलेली बुद्धी आपल्याला ही विशाल करण्यासाठी, सर्व व्यापक करण्यासाठी, समत्वानी पाहण्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागते. आकाशाच्या गुणधर्मामध्ये ते सांगतात की भाल्याने आकाशाला टोचता येतं का? नाही टोचता. किती भाले एकावर एक केले, त्याला टोचता येत नाही म्हणाले. वणम्याने, अग्नीने त्याला जाळता येत नाही, पाण्याने त्याला भिजवता येत नाही. आकाशाचे जे गुणधर्म अवधूत इथे सांगतात बारीक सारीक, तसं म्हणाले कोणत्याही काळी कोणतीही द्वंद्व त्या आकाशाला लागू पडत नाही, निर्माण करू शकत नाही आपण त्याच्या बाबतीमध्ये. एखाद्याने जर विचार केला की नाही आपण चिखलानी त्या आकाशाला माखू, शक्य नाही. जो कोणी चिखलानी त्याला माखायला जाईल त्याच्या अंगावर चिखल पडेल. हे सांगत असताना अवधूत असं सांगतो की योग्याच्या बाबतीत जे जे कोणी त्याच्यावर दोषारोप करतील, त्याला दोष लावायला जातील, ते सगळे दोषारोप त्याच्या अंगावर पडतील. हे त्या आकाश तत्वाचं अवधूत म्हणाला, मी त्याच्याकडनं हे शिकत गेलो, हे मी पाहत गेलो. सज्जनो, सकारात्मक दृष्टी या विश्वाकडे पाहण्याची आपल्याला यावी, यासाठी या सगळ्या गुरूंचा अनुभव, मी गुरु का केले, कसे केले, कशामुळे केले, हे अवधूत या तिसऱ्या आकाशाच्या, आकाशाकडून घेतलेल्या गुरुतत्वाच्या संदर्भात सांगतात. समत्व दृष्टी, सर्व व्यापकता, सगळीकडे व्यापून असणं, सगळ्यांकडे सारख्यापणाने पाहणं, आणि माफ करा, हे तत्व आकाश तत्वाच्या संदर्भात सांगितलं जातं. पुढे अवधूत म्हणतात की चौथा गुरु जो मी केला, पाणी, या पंचमहाभूतातलं म्हटलं एक जलतत्व, पाणी असं सांगतात. त्याचा थोडीशी प्रस्तावना एक दोन मुद्द्यांमध्ये अशी आहे की साधारणपणे जेव्हा आपण जलतत्वाकडे, अगदी पाण्याकडे जेव्हा पाहतो, मळ धुवून काढणे हा त्याचा अत्यंत मोठा सद्गुण. मळ साधा, की ज्याप्रमाणे या विश्वातलं मलत्व कमी करण्याचं, निर्मलत्व निर्माण करण्याचं, पवित्रतेकडे जाण्याचं तत्व अवधूत म्हणाले मी त्याच्याकडनं स्वीकारतो. योगी संत नाथ महाराज सांगतात काय करतात नेमकं, मानवाला जी देहबुद्धीच मळ लागलेलं आहे, पहिलीच आपल्या आयुष्यातली चूक जेव्हापासून कळायला लागतं तेव्हापासून मी देह आहे, आणि त्या देह असल्यामुळे ती देहबुद्धी चिकटते, आणि त्या देहबुद्धीमुळे मी, हा माझा, हे माझं, आणि इथून या देहबुद्धीचा व्याप जो वाढत जातो, हा मळ इतका घट्ट बसलेला आहे जीवाला. या देहबुद्धीचा मळ काढण्याचं काम संत, सद्गुरू, योगी नवे नवे अवधूत म्हणाला की असं काढणं, आणि इतकंच नाही तर पुढे त्याच्याकडे त्याला निर्मलत्व देणं, त्याला निर्मळ करणं,
त्याला पवित्र करणं, त्याला मंगलमय करणं, त्याला उद्धाराच्या मार्गाकडे नेणं, त्याला मोक्षाच्या मार्गाकडे नेणं, हे काम संत सद्गुरू आणि योगी अवधूत म्हणाला. मी तो गुण पाण्याकडनं, जलतत्वाकडनं घेतला म्हणाला. दुसरं पाण्याचं वैशिष्ट्य की आपल्या स्पर्शाने, आपल्या मृदूपणाने. वैशाख ज्येष्ठाचा महिना आहे, मे महिना आहे. उन्हातून 10-10:30 आपण कुठेतरी प्रवासातून आलो आणि दुर्दैवाने लाल डब्याच्या प्रवासाने गेलेला असेल आपण प्रवास. किती थंड. घरी आले की पहिल्यांदा असं वाटतं की थंडगार पाण्याने स्नान करावं आणि ते स्नान करताना पहिला तांब्या पाण्यात पायापासनं डोक्यापर्यंत घालत असताना त्या स्पर्शाने जे हा देह सुखावतो, हा जीव सुखावतो. त्याचा मृदूपणा, नदीमध्ये पाय सोडून अनेक तासन तास बसणे, तो एक वेगळा त्याच्या स्पर्शाचा आनंद आहे. तो जसा या जीवाला दिला जातो तसा मानवी जीवनामध्ये हा संत, हा महात्मा अवधूत असं म्हणतात की तो मृदूपणा, ती शिथिलता आणि त्यातून मिळणारा आनंददायी सहवास त्या जलतत्वामध्ये. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खेडेगावांमधून नद्यांमध्ये पोहताना होणारा कितीतरी पाणी बघा, हे जलतत्वाचं सगळ्यात मोठं अजून एक तत्व. पाण्याला जीवन असं म्हटलंय ना, या अगदी तुम्हाला सांगतो 4 दिवसाचे नळ 6व्या किंवा 7व्या दिवशी होते. मधले 2 दिवस घरातली प्रत्येकाची, विशेषतः त्या गृहिणीची जी बेचैनी, घरात जर पाणी नसेल बेचैनी, आणि नळ आले म्हटलं की बस ना भागवतालाच येत नाही. जर 6 दिवस पाणी नाही आलं, जीवन आहे. घरात पाणी नसेल ना, करमत नाही इतकं त्याचं. आणि बघा तुम्ही, आपण यात्रेला जातो, तीर्थाटनाला गेलो, पर्यटनाला जातो, समुद्राच्या काठावर गेल्यानंतर संध्याकाळची वेळ, नदीच्या काठावर गेला संध्याकाळची वेळ, भरपूर दुथडी भरून नदी वाहते. नुसतं पाहताना आपण कितीतरी दूर असतो तिच्यापासून, पण ते वाहणारं पाणी जरी आपण पाहिलं, अंतःकरणामध्ये काय एक सुखावतो मनुष्य. कसा सुखावतो, का सुखावतो? सज्जन हो, या जलतत्वाकडनं, या जलतत्वाचे जेवढे काही मोठे साठे आपण पाहिल्यावर जे आनंद होतो ना, साधकाच्या जीवनात साधकाने कसं वागावं त्या जलतत्वासारखा असावं, त्याला पाहिल्याबरोबर आनंद होतो. हे जलतत्वाचे एक अजून वैशिष्ट्य आहे. तसं साधकाने, भक्ताने स्वतःचं जीवन, स्वतःचं आचरण असं ठेवावं. महाराज म्हणाले, आपण कसं असावं म्हणाले, पुन्हा हा सगळा वेदांत महाराजांनी एकाच बोधवचनात सांगितलं. ज्याला आनंद पाहिजे असेल त्यांनी आपल्याकडे यावं, असं व्यक्तिमत्व आपलं असावं. काय सांगा तुम्हाला, परमपूज्य प्रल्हाद महाराज फक्त 3ऱ्या वर्गापर्यंत शिकले. पहिला वर्ग, 2रा आणि 3रा. 3ऱ्या वर्गामध्ये ते टोळधाडीचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहिती. टोळधाड महाराज मी काही येणार नाही त्यामुळे मग घरी जा म्हणलं. नमस्कार केला गुरुजींना. गुरुजी घरी जा म्हणले, उद्यापासून शाळेत येऊ नको म्हणले. महाराजांनी नमस्कारच केला. गुरुजी नमस्कार, आता पुन्हा तुमची आमची भेट नाही. दंडे गुरुजी म्हणून आनंदाने त्यांना नमस्कार करून शाळेच्या बाहेर पुन्हा शाळेचा. त्यातलं तत्व 3ऱ्या वर्गापर्यंत आणि त्याच्याही नंतर शाळेत जात असताना जे मित्र होते, खूप मित्र होते महाराज. एक मित्र होते नाना म्हणून, सगळ्यांना शाळेची फीस भरून सांगितली गुरुजी, फीस घेऊन या महिन्याची. 10 पैसे का 2 आणे का 3 आणे फीस होती महिन्याची. पैसे दिले 2-2 आणे, म्हणजे 6 आणि 2 12 पैसे. 1 आणा 6 पैशांचा. 2-2 आणे दिले तर ते महाराजांच्या काळात त्यांचे मित्र, सहते मित्र, सहते पडल्यात. नाना म्हणला, पडला आपण ते हे घेऊत न म्हणले. त्यावेळेला जत्रेमध्ये त्या रेवड्या खाऊत म्हणाले. म्हणला, अरे प्रल्हाद महाराज म्हणाले, अरे हे आपल्या फीसचे पैसे असे खर्च नाही. मी खर्चतो म्हणजे, मी आणतो गोळ, आपण खाऊ. त्यांनी आणल्या तर 10 पैशाच्या गोळ्या दिल्या, मी नाही खात. प्रल्हाद महाराज मी खात. दुसरं,
समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज बालपणामध्ये या 3ऱ्या वर्गाच्या शाळेपर्यंत म्हणजे 6, 7 आणि 8 वर्षाचं वय असावं साधारण, 6व्या, 7व्या आणि 8व्या वर्षीचा मुलगा कधीही कोणत्याही मित्राशी भांडला नाही. सगळेच मित्र काय फार चांगले असतील तर साधारणपणे लॉजिकली विचार केला, पण कधीही कोणाला भांडले नाही. त्याचं त्याला कधी सांगितलं नाही. आपण शांत बसले, सगळ्यांच्या बरोबर खेळामध्ये भाग घेणे, पण खेळताना सुद्धा काय म्हणतात त्याला, रडीचा डाव कधीच नाही. हारले तर हारले, बसले तर बसले, आउट झाले की झाले. नाही मी आउट झालोच नाही मग तू कसा म्हणतो ना. इतकं सुंदर वागणं की काय सांगू. पुढे जेव्हा सखाजी शास्त्रींकडे महाराज शिकायला गेले तेव्हा बऱ्यापैकी मोठे 14-15 वर्षांचे, आणि त्या काळात तेवढ्याच वयाच्या एका मित्राला संधिवाताचा त्रास होता. इतका त्रास की त्याचे सगळे विधी, शौच, मुखमार्जन, स्नान वगैरे वगैरे सगळे विधी त्यांना प्रल्हाद महाराज त्याला करून द्यायचे. आणि शाळेमधून रिसोडवरून त्याच्या पालकांना पत्र पाठवून तुमच्या मुलाला त्रास होतोय त्याला घेऊन जा, पत्र पोचून पालक तिथे पोरपर्यंत 15 दिवस झाले होते. आणि त्या रिसोडच्या गुरुकुलामध्ये सखाजी शास्त्रींकडे त्या लेकराची सगळी सेवा, हा माझाच आहे, हा माझा सहआज्ञा आहे ना, माझा मित्र आहे ना, त्याचे आई बाबा नाही ना, मग त्याचे आई बाबा असताना त्यांनी त्याची शिसू केली असते. ती वयाच्या 14व्या-15व्या वर्षी कुणीही न सांगता प्रल्हाद महाराजांनी आपल्या मित्राची केली. जेव्हा त्याचे आई बाबा त्याला न्यायला आले, तो विद्यार्थी, तो सहआध्यायी, तो मित्र प्रल्हाद महाराजांच्या गळ्यामध्ये पडून रडला, म्हणला तू माझा मित्र नाहीस रे, तू देव आहे, देव, माझी इतकी सेवा कर. काय आचरण असेल. वयाच्या अत्यंत कुमारावस्थेमध्ये जर एवढं आचरण असेल, योगी संत महात्मा कसा घडतो, कसा असतो, इतकं आचरण की मी म्हटलं तुम्हाला, जलतत्वाला पाहिल्याबरोबर माणसाला आनंद होतो. उन्हाळ्यातून आले कोणीतरी पटकन न सांगता ग्लासभर थंड गार पाणी येईपर्यंत तहान लागलेली असते, काय आनंद. सज्जनो, आयुष्यामध्ये ही निरीक्षण फार, ऑब्झर्वेशन फार महत्वाचं. सायन्समध्ये जे शिकायचं ना, निरीक्षण, गणन नाव ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीकडे तुमचं ऑब्झर्वेशन इतकं सकारात्मक, इतकं विवेकाचं असावं की त्याचा प्रकाश तुमच्या अंतःकरणात पडून तो आचरणातून दिसावा. म्हणजे प्रल्हाद महाराजांच्या विषयी बोलत असताना हा बालपणापासून या सत्पुरुषामध्ये देवत्व, अगदी लहानपणापासून. आणि मग अशी व्यक्ती, अवधूत म्हणतात की हे गुरुत्व मला शिकायचं. पाण्यातलं हे जे तत्व आहे की त्याला पाहिल्याबरोबर अशी आपली पर्सनॅलिटी पाहिजे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरचे हजारो पुस्तकं वाचले तरी फरक काही पडत नाही. खरी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संत चरित्राचं नित्य वाचन, श्रवण, चिंतन, मनन, आचरण, एवढ्या गोष्टी नक्की होतं. नाही सारखं जे तुम्ही वाचाल ना, सारखं जे पाहाल तसं तुम्हाला वावडतं. मग तुम्ही रील्स पाहता का काय पाहता हे तुमच्यावर आहे, कारण स्वातंत्र्य तुमच्याकडे तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला बुद्धी दिली, तुम्हाला विवेक दिलाय. विवेक याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा प्रसंग घडल्यानंतर सकारात्मक पद्धतीने सगळ्या अँगलनी पॉझिटिव्हली विचार करून पाऊल टाकणं, त्याला सत्सद विवेक किंवा विवेक असं म्हणतात. आणि तो आपल्याला आचरणाचा आहे या वयापासून. फक्त मुलांना ती दृष्टी देण्याचं काम सज्जन आपल्याला करायचं. मुलं अत्यंत स्मार्ट आहेत सध्या, अतिशय बुद्धिमान आहे, अत्यंत लॉजिकल आहे. कारण गर्भाचा संस्कार इतका पॉवरफुल आहे सध्या की आई बरोबर छोट्या लॅपटॉपवरच आणि होतो. अतिशय सुंदर. याही काळात अत्यंत सात्विक, चांगली धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य करणारी संतती निर्माण होऊ शकते, नाही झालेली आहे, होत आहे, होणार आहे. फक्त प्रयत्न आपल्याला करायचा. आपल्या परिवारातली किंवा अनेक चांगल्या सन्मार्गामध्ये, सत्संगामध्ये राहणाऱ्यांकडची संतती अतिशय उत्तम होती. फक्त त्याच्यासाठी त्या संस्कारांची गरज. एक झाड वाढवताना जेव्हा आपण कुंड्या, आता उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरू व्हायच्या आधी लावतो तेव्हा कुंडी चांगली आणतो, माती चांगली आणतो, मध्ये शेण पेरतो, परत माती टाकतो, पुन्हा शेण, असं टाकून आपण तयार करतो. आणि योग्य पहिला मृगाचा पाऊस पडला की छानसं असं मोगऱ्याचं एखादं रोप, चांगलं टवटवीत मोगरा पाहून आपण आणतो, रुजवतो,
लावतो, पाहतो, वाढवतो. 6-7 महिन्यांचा 8 महिन्यांचा काळ झाला, टपोरी टपोरी चांदण्यांसारखी फुलं यायला सुरुवात. पण त्याच्यासाठी तो संस्कार जसा आपण करतो तसं एका बाळाला जन्म घालताना त्या आईला, त्या कुटुंबाला, त्या कुळाला त्यांनी जर संस्कार तेव्हापासून केले, आजही इतक्याही कठीण परिस्थिती, भगवान गोपालकृष्णाचं चरित्र, भगवान रामाचं चरित्र, शिवरायांचं, सावरकरांचं, वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचं जेव्हा चरित्र आई त्या बाळाला पोटात असताना 100% बुद्धिमान मुलं होतातच. आणि ती करणं हे आपले सगळ्यांचे कर्तव्य. म्हणून तर हा सत्संग आहे. उपासनेचं बाय प्रॉडक्ट नाही, मेन प्रॉडक्ट ते आहे की उत्तम मुलं आणि मुली घडणं. ते केव्हा घडतील? जेव्हा त्यांना छान ऐकायला मिळेल. आई बाबांनी त्यांच्या समोर ते ठेवलं पाहिजे. रोज आईबाबांचं जर वाचन असेल, बाबांनी एक विषय, आईने एक विषय ऐकावा, वाचावा, ते संध्याकाळच्या जेवताना आपल्या मुलांबरोबर त्याला न कळत त्याच्या कानावर तो पडावा. इतक्या सहज त्यांनी सांगावं की आपल्याला काय घ्यायचंय. इतकी वर्ष आपण या सगळ्या पंचतत्वांना, पंचमहाभूतांना पाहतोय. आपल्या कधी लक्षात आलं आकाशाचं तत्व आहे, वायूचं तत्व आहे, पृथ्वी काय करते, पृथ्वीचे बारीक सगळे अवधूत. एखाद्या आपल्याला जे समजेल म्हणून सांगतो की एखादा सायंटिस्ट एवढ्या त्या लॉज आणि प्रिन्सिपल्स मध्ये छोटी छोटी ऑब्झर्वेशन आपल्या समोर ठेवून एक तत्व आपल्याला त्या सायन्सचा एखादा कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी सांगतात, त्याच्यापेक्षा नव्हे कितीतरी जास्त पटेल संत महात्मे अहो हे खरे तुम्हाला समजेल म्हणून सांगतात. खरे खरे शास्त्रज्ञ आणि खरं शास्त्र जाणलं की ज्या शास्त्राने मनुष्य समान. सज्जनो, विज्ञानाने सुख समृद्धी खूप दिली, अत्यंतिक सुखलोलुपता आपल्या समोर दिली. पूर्वीच्या काळी साधा ठेचा करायचा, साधं पुरण 1 किलोचं करायचं तर त्या माऊलीला त्या पुरण वाटायला 1-1 तास लागायचा. 10 मिनिटामध्ये त्या याच्यातून ते तयार होतंय. इतका वेळ वाचलाय, सुखलोलुपता आली आहे. सुखाची इतकी साधन आहे. लहानपणी आपल्या सगळ्यांना माहिती की आकाशवाणीवर आपल्या आवडीचं गाणं लागण्यासाठी 4-4 महिने लागायचे. आज बटन दाबल्यावर तुमच्या आवडीची 100 गाणी एका क्षणात तुमच्या समोर आहे. पण समाधान आहे का? जीवनामध्ये विज्ञानाने सुखलोलुपता खूप दिली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवाला भौतिक दृष्ट्या सुखी करण्याचा खूप प्रयत्न केला. पण एवढं केलं तरी सज्जनो, मानवी जीवनाची 2 मुख्य आवड आहेत. एक बहिरंग आणि एक अंतरंग. या बहिरंगामध्ये हे सगळं विज्ञान आहे, भौतिक सुख आहे. किती चित्रपट पहा, किती पाहणार, किती सिरियल पहा, किती पाहणार, त्याला मर्यादा आहे. पण ती सगळं पाहून सुद्धा डोळे लावून शांत बसलो आपण. मनाचे तरंग पहा, खूप सिनेमा पहा, खूप तुमच्या आवडीच्या गोष्टी, आणि ते सगळं झाल्यानंतर शांतपणे घरी डोळे लावून बसा. एक 15 मिनिटं आपल्या मनाच्या तरंगांकडे पहा. त्या मनाच्या तरंगातून अस्वस्थताच लागते. जगातली सगळी सुख एकीकडे. जेव्हा संत महापुरुष सांगतात ना, त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचा अतिशय व्यवस्थित सूक्ष्म रीतीने अभ्यास केलेला असतो. आणि म्हणून संत जेव्हा महाराजांसारखा एक महात्मा आपल्याला सांगतो की ज्यांनी संपूर्ण जीवनाचा खऱ्या अर्थाने अभ्यास केला, तो म्हणतो की जगातली सगळी संपत्ती, जगातली सगळी सुख, जगातले सगळे ऐहिक सुख देणाऱ्या सगळ्या वस्तू तुमच्याकडे. यदुराजाचं काय, भरत राजाकडे काय, कोणती सुख नव्हती. पण सर्व संग परित्याग करून भरत राजा बाहेर जातो. तो कशासाठी जातो की या सुखामध्ये मी कितीही लोळलो. ययातीचं उदाहरण, ज्या यदुराजा, ज्या ययातीचा मुलगा होता, त्या ययातीने सगळं आयुष्य विषयोपभोगात घातलं. म्हातारा झाला तेव्हा मुलाकडनं पुन्हा यौवन घेऊन ते उपभोगायचा प्रयत्न केला, तरीही तृप्ती झालेली नाही. भोगांनी तृप्ती होत नाही. नवे नवे या शारीरिक भोगांमध्ये, विषय सेवनामध्ये निश्चितपणे समाधान नाही. हे जेव्हा कळलं संतांना, तेव्हा महाराज म्हणाले की जगातली सगळी सुख, सगळी ऐश्वर्य, सगळी प्रसिद्धी एका पारड्यात, आणि त्याच्या दुसऱ्या पारड्यात भगवंताचं अनुसंधान, भगवंताचं नाम, भगवंताची भक्ती, हे पारड कायम वर आहे, कायम. हे त्यांनी अभ्यास करून महाराज म्हणाले की माझ्याकडे पुष्कळ वेळ होता. महाराजांचं वाक्य बरं, जसंच्या तसं मी तुम्हाला सांगतो. महाराज म्हणाले माझ्याकडे पुष्कळ वेळ होता आणि मग मी खऱ्या सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
ते सुख मला प्राप्त झालं. आणि ते सुख कोणतं तर ते सज्जनो, आपण जेवढ्या काही विद्या शिकतो त्या सगळ्या पोटार्थी आहेत. त्या तुम्हाला फक्त पैसे देऊन तुमच्या शरीराची सगळी भूक क्षमवतील. पण भारतीय तत्वज्ञान असं सांगतं की जगातलं सर्वोच्च ज्ञान कोणतं असेल तर ते आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान. मी कोण, मी कुठून आलो, कसा आलो, ते मला कुठे जायचं, या 4 वेदांतिक भारतीय तत्वज्ञानाच्या सूत्रामध्ये संपूर्ण वेदांत नवे नवे शाश्वत समाधानाचा मार्ग सज्जनो आपल्याला सापडतो. म्हणून अवधूत असं सांगतात की या पाण्याकडून मी काय काय घेतलं, या जलतत्वाकडून मी काय घेतलं, तर हे जलतत्व जसं त्याच्या स्पर्शाने, त्याच्या प्राशनाने आपल्याला सुखावतं, आपल्याला आनंद देतं, तसा योगी हा तुमच्या जीवनातल्या या सगळ्या त्रासाला मुक्त करण्यासाठी त्याचा सहवास, त्याचा स्पर्श, त्याचा संस्कार, त्यांनी दिलेलं नाम, त्यांनी दिलेलं साधन, हा खरा अर्थाने त्याचा स्पर्श आहे. महाराज नेहमी म्हणत असत, अरे मी देहात नाहीच आहे, मी एका दिलेल्या साधनामध्ये, आणि मी दिलेलं साधन म्हणजे नाम. त्या नामात जो राहील. सद्गुरूंची खरी सेवा महाराज म्हणत असतात, महाराज म्हणाले त्याच्या शरीराची सेवा ही खरी सेवा नाहीच. आपल्या सद्गुरूंची खरी सेवा त्यांनी सांगितलेल्या मार्गावर श्रद्धा ठेवून मार्गक्रमण करणं ही खरी सद्गुरूंची सेवा आहे. आणि ही सेवा अपेक्षित आहे सद्भक्ताकडे. तेव्हा अवधूत असं म्हणतात की असं हा योगी अंतर्बाह्य सुखावतो म्हणा. जूनचा पहिला आठवडा, विशेषतः मेचा शेवटचा, रोहिणी लागताना किंवा रोहिणी नक्षत्राच्या आधीचा उन्हाळा प्रचंड भयावह असतो. रोज असं वाटतं की केव्हा एकदा पाऊस येईल. आणि जेव्हा पहिल्यांदा रोहिणीचा म्हणा किंवा मृग नक्षत्राचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो किंवा तो अनुभवतो, अगदी छोट्या मुलांपासून चालू शकणाऱ्या वृद्धापर्यंत सगळेजण त्या पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेतात. तो जो आनंद आहे पाऊस पडल्याचा, तसा आनंद संत जेव्हा या समाजामध्ये जन्माला येतो सज्जन, तसा आनंद त्याच्या सहवासाने, त्याच्या जन्मानंतर त्याचा सहवास त्या सत्पुरुषाचा जसा मिळतो, त्याच्या स्पर्शाने, त्याच्या सहवासाने अनेक लोक त्या सुखाचा अनुभव घेऊन उद्धरून जातात. नाथ म्हणतात, नाथ महाराज सांगतात सज्जनो, की पाणी स्वभावता अत्यंत निर्मळ मूळ. आपण पहा, झऱ्यामधून येणारं पाणी जे असतं, इतके मिनरल्स त्याच्यामध्ये असतात, इतकं रोग प्रतिकारक शक्ती अखंड वाढवणारं असं पाणी असतं ते. आता त्याला नवीन भाषेमध्ये स्टँडर्ड जे म्हटलं जातं ते अल्कलाईन वॉटर. हे जे मोठे मोठे श्रीमंत उद्योगपती आहेत किंवा जेवढे म्हणून सेलिब्रिटी आहेत, आपण जे बिस्लरीचं केक काय आमचे अमके तमके पाणी पितो, ते पाणी ते पित नाहीत म्हणे, ते अल्कलाईन वॉटर पितात. आणि ते अल्कलाईन वॉटर म्हणजे आता ते नवीन नाव आहे. खरं जे पाणी अगदी निसर्गाच्या याच्यातनं झऱ्यातून वाहून आलेलं ते अल्कलाईन वॉटर खरं. आता ते सगळ्यांना इथे कोण पाणी भरायला जाऊन यांच्या अंबानीच्या घरी आणून देणार आहे, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या मशीन्स आलेले आहेत. आणि ते अल्कलाईन वॉटर खूप महाग आहे, प्रचंड महाग. पण नाथ महाराज म्हणाले की मूळ वेगवेगळ्या नद्यांमध्ये, नर्मदा मैयामध्ये अखंड जलस्रोत निसर्गतः आहे. नर्मदा मैयाचं महात्म्य सांगत असताना रेवा पुराणामध्ये असं सांगितलं की कलियुग प्रारंभ झाल्यानंतर पहिले 5000 वर्ष हे गंगेचं महात्म्य राहील, आणि 5000 वर्षानंतर ते सगळं गंगेचं महात्म्य नर्मदा मैयाला. आणि आपण ते पाहतो आता 5127 वर्ष झाली साधारण कलियुगाला सुरू. आज नर्मदा परिक्रमा करणारे कोट्यावधी लोक आहेत, कोट्यावधी. केवळ भारतातलेच नाही तर विदेशातून लोक येऊन नर्मदा मैयाची परिक्रमा करतात. तर त्या नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये विशेषतः तो याचा भाग जो आहे भेडाघाट,
भेड़घाटच्या त्या परिसरामध्ये आणि केवळ तिथेच नाही, तिथे विशेष जास्त प्रमाणात आतून असे मोठमोठे स्रोत आहेत की जे कधीच आटत नाही. 6-6, 7-7 इंचाचे झरे अखंड नर्मदा, तर नर्मदा मैयाची डेप किंवा नर्मदा मैयाचं पाणी कधीच आटत नाही. त्या नर्मदा मैयाचं पाणी जेव्हा आपण पाहतो, सज्जनो, सहज तुम्ही कुठल्याही नदीवर कुठल्याही तीरावर जा, बॉटल भरून घ्या, त्याच्यानंतर पहा, तिकडनं तिकडे दिसेल एवढी पारदर्शकता त्या जलतत्वामध्ये. नाथ महाराज म्हणतात की मुळात पाणी इतकं निर्मळ आहे आणि हे निर्मळ असल्यामुळे अंगच्या गुणांना अतिशय मधुर, कोमळ, सगळ्यांची तहान भागवणार असलेलं हे पाणी, तीर्थातलं पाणी तर प्राण्यांना पवित्र करतच. अवधूत म्हणाला हे सगळे सद्गुण या जलतत्वाचे राजा मी माझ्यामध्ये अंतर्भूत करण्याचा अभ्यास केला. मुळात साधकांनी कसं असावं त्याचं पहिलं उत्तर अवधूत आहे की आपली दृष्टीच अशी पाहिजे, अरे याच्यात काय चांगलंय, त्याच्यात काय चांगलंय, मग याच्यात हा दोष आहे का, मग हा दोष माझ्यात नका येतो. म्हणून त्यालाही, ज्याच्यामध्ये दोष आहे त्यालाही अवधूत म्हणतात की मी त्यालाही गुरु केलं. ज्याच्याकडनं मी सद्गुण घेतला त्याला तर गुरु केलंच म्हणाले. हे अंडरलाईन करा. जीवनविषयक दृष्टिकोन. आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर हे आपल्याला खूप कामाला येईल. की मला कोणाकडे ओके हा तुकार आहे का, भगवंताने एखादी गोष्ट निर्माण केली ती उपयोगाची असल्याशिवाय विष सुद्धा कोबरा नाग निर्माण केला, जो स्पर्श केल्यानंतर, दंश केल्यानंतर काही मिनिटांच्या आत मनुष्य संपतो. इतकं विषारी असलेला कोबरा नाग सुद्धा निर्माण केला आणि इतकं भयावह विष निर्माण केलं. त्याच्या आधी पौराणिक कथा आहे, एवढं हलाहल विष निर्माण केलं, भगवंताने ते कंठात धारण केलं, पण त्याचा काहीतरी उपयोग आहे. किमोथेरपीमध्ये असं सांगितलं जातं की अशा प्रकारच्या पीपीएम मध्ये, पार्ट्स पर मिलियन मध्ये हे कोबरा विष वापरलं जातं. याचं कारण असं आहे की त्या प्रकारचे बॅक्टेरिया इतके विषारी तर त्यांना मारण्यापेक्षा जास्त अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल असं म्हणतो ना आपण, त्याच्या विरुद्ध मग त्याच्यापेक्षा जास्त शक्ती असलेलं. मुळातच जेव्हा तुमच्याकडे अशा पेशी निर्माण होतात तेव्हा त्या पेशी मारण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल औषध तुम्हाला वापरावं लागतं. तिथे ते विष पार्ट्स पर मिलियन मध्ये वापरले जाते. म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट योग्य आहे, उपकारक आहे. फक्त ते कशा पद्धतीने कुठे वापरायचं याचंही ज्ञान देणारी शास्त्रज्ञ, संशोधक निर्माण होतात. ते त्याचा उपयोग व्यवस्थित करतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपल्याला काही व्यक्ती असं आपल्याला वाटतं आणि तू असा आहे, तू तसा आहे असं त्याला बोलणं म्हणजे ज्या परमात्म्याने त्याला निर्माण केलं त्याच्याकडे चूक दाखवण्यासारखं होईल केलं. म्हणून महाराज म्हणाले कुणाला असं म्हणून, असं म्हणणं म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याला तू चुकला असं म्हणणं आणि त्याही पेक्षा त्या परमात्म्यापेक्षा आपण फार विद्वान आहोत असं परमात्म्याला दाखवून देणं असं होईल की नाही. असो विषय असा आहे की त्या योग्याच्या अंगी देखील रात्रंदिवस इतकी लक्षणं सद्गुण, जसे हे पाण्याची लक्षणं किंवा पाण्याचे गुणधर्म सांगितले, अगदी तसा योगी कसा आहे म्हणाले, तो निर्मळ आहे, त्याच्याकडे देहबुद्धी, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे काय सांगा आता महाराजांकडे. महाराज देहात असताना सुद्धा अशा लोकांना सांभाळलेलं आहे की ज्यांना घरी कोणीच सांभाळू शकत. खायला काळ आणि भुईला बार आणि पुन्हा म्हणजे महाराजांच्या घरी राहणारे की ज्यांना घरी कोणी किंमत देत नाही म्हणून त्यांनी सोडून देऊन यांच्याकडे कोणीच याला सांभाळायला तयार म्हणून महाराज म्हणजे माझ्या मठात राहा. बर, हा त्या मठात राहून काही काम करायचं नाही. कधीतरी एखादं काम केलं तर केलं. आणि धनुर्मासाचा काळ, मार्गशीर्ष वद्याच्या नंतर पौष सुरू धनुर्मास. ब्रह्मानंद महाराजांनी सकाळी सकाळी, धनुर्मास म्हणजे सूर्योदयाला भगवंताला नैवेद्य करायचं. ब्रह्मचैतन्य महाराज देहामध्ये, ब्रह्मानंद महाराजांनी सकाळी सकाळी अगदी सूर्योदयाला छान नैवेद्य केला. आणि हे जे गृहस्थ होते की ज्यांना
त्यांचं क्वालिफिकेशन आहे की यांना घरच्यांनी सांभाळलं नाही, समाजाने सांभाळलं नाही, सगळ्यांनी यांना खेटरच मारले, यांना कोणी जवळ करत नव्हतं. त्यांना गोंदवलेकर महाराज म्हणजे माझ्याजवळ राहाय बाबा, राहायला. त्याला ब्रह्मानंद महाराज म्हणले, अरे महाराजांना म्हणा उठा आणि नैवेद्य झाला. पहाटेची वेळ ती, महाराजांनी जागे होतच होते तेवढं तो गेला. ज्याला सकाळीच लागली होती, धनुर्मासाच्या आदल्या दिवशीपासून हा खाऊन उपाशी होता. हो महाराज उठा म्हणले. कोणाला? थोरल्या महाराज. महाराज उठा हो म्हणले. ब्रह्मानंद महाराज नैवेद्य वाढलाय आणि तुम्हाला बोलवलं, तुम्ही बसल्याशिवाय आम्हाला बसताय. काय बोलतील लोक? बोलतात, बोलत होते, आजही होते. महाराज म्हणाले, अरे जा माझ्या बुवांना निरोप सांग की अरे मी आत्ताच उठलो, माझं स्नान वगैरे सगळंच राहिलंय. गेला. ते म्हणतात की त्यांचं स्नान बिन झालं नाही, आता काय करायचं? ब्रह्मा अज्ञान मी लेखून काय कोणाशी बोलतोय, काय बोलतो आपण, कोणाकडे जगतोय आपण, कोणाच्या भरोश्यावर काय नाहीच. ब्रह्मानंद महाराज म्हणले, महाराज सांग महाराज आपल्याला काय सोहळ्याची स्नानाची गरज आहे, आपण कायम सोहळ्यात. पुन्हा ते म्हणतात की तुम्हाला काही स्नानाची गरज नाही, लवकर चला तुम्ही जेवढे शामा जेवताय. अरे महाराज म्हणाले, आलो. अशा माणसाला सुद्धा अवधूताला जे सांगायचं ना की योगी किती निर्मळ, तो अज्ञानी आहे, त्याला सगळ्या जगाने टाकलंय, त्याच्यात अनेक अवगुण आहे, त्याला त्याचे जन्मदाते सांभाळायला तयार नाही. पण महाराज काय म्हणाले खरं सांग. महाराज म्हणाले, ज्याला मी अनुग्रह दिला, त्याला मी शिष्य केलं, त्याच्यात सुद्धा मी राम पाहिला, त्याच्यातले अवगुण काढले. जे खळांची व्यंकटी सांडव. 21 वर्षाची ज्ञानेश्वर माऊली जेव्हा लिहिते तेव्हा महाराज म्हणाले, त्याच्यात सुद्धा मी राम पाहिला, त्यातले अवगुण काढले, त्याला प्रेम दिलं, त्याच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष केलं, त्याचे दुर्गुण माझ्याजवळ राहून हळूहळू कमी केले आणि त्या जीवाला मी रामाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. हे निर्मलत्व जलतत्वाकडून अवधूत म्हणायला घ्यायचंय, आपल्याला घ्यायचं. श्रवण करताना आपल्याला असं म्हणायचंय, हे संतांची लक्षणे संत जाणतील, आपण घरी जाऊन चहा पिऊया असं नाही. जणू ह्याचा कुठेतरी स्पर्श तुम्हा आम्हाला करून घ्यायचा. खरं सांगतो बरं, आपण सगळे महाराजांच्या शाळेतले क्लासमेट आहात आता, आपण सगळे सारखे, सगळे 35% वरचे. एवढंच एक बरं आहे, कारण आलेच नाही ते म्हणजे 35% वर, ते नाही आले 95% वरचे. तर आपण ज्ञातले असल्यामुळे हे जगतत्व काय की त्यातले त्याचे दुर्गुण काढून टाका, त्याच्यातले अवगुण संपून टाका, त्याला स्वच्छ करा. सद्गुरू काय करतात की जेव्हा तुम्ही भक्ती करता, या मार्गावर येता, तेव्हा ते वाट पाहताय भगवंताला सुद्धा भक्तांशिवाय कसं करणे. जिथे जीव अडकतो ना भक्ताचा सद्गुरूंमध्ये, आणि मग सद्गुरूंचा भक्तामध्ये अडकलेला वाट पाहतात. उत्सवाच्या वेळेस, नामाच्या वेळेस ब्रह्मानंद महाराजांनी पहिल्या पुण्यतिथी का दुसऱ्या पुण्यतिथीला सांगितलं. कुंदवल्यामध्ये चर्चा झाली, महाराजांनी देव ठेवला. 1914 मंदिर समाधीची स्थापना झाली, पादुकांची स्थापना वगैरे झाली. पुन्हा दुसरा तिसरा उत्सव करायच्या वेळेस ट्रस्टींची चर्चा झाली की मग पत्रिका छापून लोकांना कळवून. ब्रह्मानंद महाराज काय म्हणाले माहिती, हे केवळ गोंदवलेकर महाराजांच्या शिष्यासाठी नाही, संप्रदायातल्या शिष्यांसाठी नाही, सगळ्यांसाठी. ब्रह्मानंद महाराज म्हणाले, ज्याला आपल्या बापाची तिथी सांगावी लागते तो शिष्य आहे का म्हणाले. आपल्याला माहित पाहिजे आपल्या सद्गुरूंची पुण्यतिथी कधी आहे. मार्गशीर्ष वद्य दशमी सकाळी 5:55 सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज. मार्गशीर्ष वद्य द्वादशी रामानंद महाराजांचा गुलाल सूर्योदयाला. कार्तिक शुद्ध चतुर्थी सद्गुरू प्रल्हाद महाराजांची पुण्यतिथी रात्री 9:40. आनंद सागर महाराज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा चंद्रग्रहण रात्री 9 वाजता. ब्रह्मानंद महाराज सर्व पित्री अमावस्या सकाळी 10:20. एवढंच आपल्याला माहिती. ब्रह्मानंद महाराज म्हणले, ज्या कारट्यांना आपल्या बापाची तिथी आठवून त्याला पत्रिका कशाला पाठवायच्या, छापायच्या नाही.
आपल्या तत्व, आपल्या सद्गुरू परंपरेमध्ये शिस्त, प्रेम, दाब दडशा आपल्या पटकन माहिती ना. कितीतरी लोकांना वडिलांची ना जन्मतारीख माहिती. आज मला ऑफिस मधून फोन आला, ते रिटायरमेंटच्या प्रयत्न, तुमच्या वडिलांची जन्मतारीख सांग, नाव आणि जन्मतारीख. मला सांगता येईल का म्हणून मी तुम्हाला 16/5/1915. मृत्यू 18 जानेवारी 2010. 15 ते 10 95 वर्ष या सत्पुरुषांनी आपला देह अत्यंत व्यवस्थित ठेवला. आप्पा म्हणाले ना, त्या भगवंतानी देह दिला, तो देह जसाच्या तसा चांगल्या पद्धतीने चांगल्या अवस्थेत भगवंताला परत करणं हेही आपलं एक कर्तव्य. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. परवाचं वाक्य आहे, एवढाच आहार घ्यावा ज्याने निद्रा, तंद्री, भ्रम आणि झोप येणार नाही. किती छान. सज्जनो, हे तत्व की तो योगी, तो संत, असे अनेक, बरं महाराज देहात होते, आत्ताही तुम्ही साखर केलेला इकडे कोणत्याही संतांच्या घरी जाऊन पहा. आणि याच्यावर महाराज देहात असताना एका विचार काय म्हणजे, महाराज तुमच्याकडे पाहिलं सगळ्या आजूबाजूला सगळे गेलेलेच लोक आहेत म्हणे. एकाची हे काय खादाड, ते काय तसं, ते काय मागे लागलं, ते काय करतोय. मला सांगा, आपल्याला जर मिळपाव त्यांचे काढले सगळे फारच बेकार निघाले, आपल्याला काय पहिल्यांदा राग येतो. समोरच्याला फाडूनच खातो कसे आपले कार्टे असले. हा व्यवहारातला अनुभव आहे. महाराज हसले आणि एवढंच म्हणाले, अहो दवाखान्यामध्ये रोगीच येणार ना म्हणाले. डॉक्टरच्या बाजूला सुदृढ माणसं कधी दिसलेत का सांगा. नाही बाबा खूप छान, जाऊन येतो अश्विनी हॉस्पिटलला, असं होतं का कधी? लाईफ लाईनला जाऊन येतील का? भीती वाटते, भीती. हा, कोणाच्या बरोबर जायचं म्हटलं तरी नको वाटत. महाराज म्हणाले, जसं दवाखान्यामध्ये रोगीच येणार, तर म्हणाले हे सगळे भवरोगी आहे माझ्या बाजूस. कोणी या विषयात गुंतला, कोणी त्या, कोणी या षडविकारात, कोणी त्या विकारात, कोणी त्या विकारात गुंतलेला आहे. त्यांना जवळ ठेवल्या, बरं यांना कोणीच सांभाळ नाही, यांना बरं करायचं तर म्हणले माझ्याचकडे यावं लागेल. भवरोग्याचे डॉक्टर सद्गुरू, संत, महंत हे असतात. आपल्याला आपल्या विकारांपासून खरोखर, बरं मी हे सगळं सांगतो, याची अनुभूती आपल्या सगळ्यांना आहे की जसं जसं आपण या मार्गावर चालायला लागतो, सन्मार्गावर, सत्संगाच्या मार्गावर चालायला लागतो, हळूहळू साधन कळतं, साधन करावं वाटतं, साधन करायला सुरुवात होते, साधनामध्ये गुंततो, साधनामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो, साधनामध्ये आवड निर्माण होते, आणि नंतर साधन हाच माझ्या जीवनाचा खरा ध्येयाचा मार्ग आहे. हे जेव्हा करून आपण त्याच्यात रमतो सज्जन, हा केवढा मोठा प्रवास. म्हणून तो लवकर सुरू करावा, लवकर सुरू करा. बहुत आयु गेले राहिले, हे तर लिहूनच ठेवा आपण रोज. जाता येता बहुत आयु गेले जप राहिला. 13 कोटीचा संकल्प करत असताना खरंच सज्जनो, आपण आता छान आपल्याला क्वांटिटीची सवय लागली, पण आता हळूहळू क्वालिटीकडे आपल्याला होणारच आहे, पण जास्त. याच्यासाठी आपण काय करावं? आपण घेतलेलं नाम आपल्या कानाने ऐकण्याचा अभ्यास. काय होतं, आपण ऐकतो, 5-6 ऐकलं की पुन्हा काय चाललं असेल ऑफिसमध्ये, कमिटी आमच्यासाठी, आणि तुमच्या सारख्या तर काहीच नाही. सकाळी रांगोळी काढल्यापासून रात्रीच्या बेडशीटच्या घड्या घडीपर्यंत काम आहे. तर ते करूनही लक्ष कोण त्याच्यातच. थोडी महाराज म्हणाले ना की नामामध्ये खरी विषय काय, पहिल्यांदा येणाऱ्या विचारांकडे दुर्लक्ष. नंबर 2, नामाकडे लक्ष. ते लक्ष कसं द्यायचं? डोळे लावून द्या. आपल्या सद्गुरूंना मनाने त्यांची कल्पना करून ते त्यांच्या समोर मी बसलो आणि ते माझं मी घेतलेलं नाम ते ऐकतायत, हा भाव ठेवून किती वेळ नाम होऊ शकतो. त्या विचारांपासून दूर नाही जायचं. जाणार आपण लगेच, महाराज बघले पटकन तिकडे जातो, महाराज तिथेच बसले, आपण गेलो स्वयंपाक, असं होतं. मानस पूजेला बसलो की महाराजांना 2-4 गंगाळ घेऊन पाणी घेतून महाराजांना स्नान, महाराजांच्या अंगावर तेल बी लावून ओवाळून असं का पाणी टाकायची वेळ. आधी तिची शाळा किती वाजता आहे, तिला डबा दिला का, आणि रजा दिलीच नाही. एक उदाहरण करू, माझी विचारदशा, तुमची विचार, सगळ्यांची एकच आहे. आणि मग लक्ष, अरे पाणी ते थंड होऊन गेलं असेल, महाराज तिथेच त्याच्यात असते. थंडीचे दिवस आहेत, महाराज तसेच नसते.
आणि मग पुन्हा पळत यायचा, पण येतोच रोज. तर या मनाचे हे सगळे करण्यासाठी हा जो जप आहे ना सज्जनो, हा जप करताना सगळ्यात छान आपण मुखाने नाम घेणं, डोळे लावून कानाने, डोळे उघडून कानाकडे लक्ष राहते का, डोळे बंद केले मग कानाकडे नामाकडे लक्ष. आणि असं करत असताना एक एक महाराजांच्या जीवनातला लीला प्रसंग जमून ठेवला आणि तिथे मी आहे, मला ती सेवा करायला मिळते, या भावनेने जेव्हा आपण जपतो ना, तेव्हा आपल्या या जपाला अजून अजून आपल्याला आनंद येईल. खरं सांगतो. आणि असं जेव्हा ह्या प्रपंचातल्या सगळ्या ताणांपासून मी महाराज नाम, मी महाराज नाम, कोणतं सोपं, मी घेतलेलं नाम महाराज ऐकताय आणि मी घेतलेलं नाम ऐकल्यानंतर महाराजांच्या चेहऱ्यावर मंद स्मित दिसतंय, हे पाहण्याचा अभ्यास करत नाम घेतलं ना, आणि असं नाम जेव्हा एक अर्धा तास, पाऊण तास, 15 मिनिटाचं होण्याचं जेव्हा होतं ना, त्याच्यानंतर मनाची अवस्था मला शब्दात नाही सांगता. मी त्याला एवढंच म्हणू शकेल की आपण खूप आनंदात, एक वेगळं फिलिंग आपल्याला येतं, एक वेगळा आनंदाचा अनुभव होतो. तो कसा असेल हे नाही सांगता, तर तो असा आहे, तो असा आहे असं नाही सांगता, पण तो खूप सुंदर आहे आणि तो प्रत्येकाला येऊ शकतो, 100% येऊ शकतो. आणि मग काल जी आपण अवस्था पाहिली, असा खूप जप छान 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 रोज होत गेला. काही महिने त्याचं माप सांगता येत नाही. प्रत्येकाचं अंतःकरण, त्याच्या अंतःकरणाचं शुद्धत्व आणि त्याचं साधन हे फार सूक्ष्म आहे आणि फार गुपित आहे. हे ज्याचं त्याला आणि त्या परमात्म्याला सांगेल. म्हणून कोणाला हे किती दिवसात साधेल सांगता येत नाही, पण साधेल हे निश्चित आहे. म्हणून आपल्याला नामस्मरणाच्या या मार्गामध्ये या सगळ्या गोष्टींचा फार सुंदर होतो की योगी म्हणाले त्याला स्वच्छ करतो, त्याच्या अवगुणांपासून त्याला दूर करतो, निर्मळ करतो, पवित्र करतो आणि त्याच्या उद्धाराच्या मार्गावर त्याला सोडतो. म्हणून ते जलतत्व, देहबुद्धीचा नाश सज्जनो, भगवंताच्या कृपेने त्या संताच्या, त्या योग्याच्या सहवासात जेव्हा एखादा जीव येतो ना, तेव्हा तो उतरून जातो. पुढे म्हणाले हे सगळं तो करतो कोण, योगी किंवा संत किंवा सद्गुरू. असं अनेक जीवांना, अत्यंत अवगुण असलेल्या जीवांना सुद्धा महाराज जवळ करतात. काय कोणकोणते माणूस की जे महाराज आयुष्यभर अत्यंत पवित्र असे राहिले. मी म्हणालो तुम्हाला, परमपूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे नित्याचे जवळपास 33 नियम होते. 33 कधीच कोणाला सांगितले नाही. त्यांच्या सहवासात राहिलेले आदरणीय विनायकरावजी सांगतात, आम्ही पण राहिलो, पण तेव्हा कधी लक्षातच आलं नाही. आत्ता म्हणाले, मी जेव्हा एकाही गोष्टीचा जप करताना विचार करतो की महाराज नुसतं म्हणे, अरे तुळस सांग बरं, तो तुळस आहे का रे, तोडून आणले, अरे तुळस आहे का, की आपण तुळस नाही. आणि मग ती तुळस त्यांनी राम, असं पाहिलं की रोज तुळस रामाला व्हायचं असेल किती नियम म्हटलं. तुम्हाला स्नानाला गेल्यानंतर आपल्याला माहित नाही महाराज जुन्या काळी कशाचे काय बाथरूम, आता आपण 10,000 20,000 हजार आपल्या घरच्या बाथरूमवर त्या टाईल्सला न्यायला खर्च करतो. जुन्या काळी खेड्या गावामध्ये त्या कमरे इतक्या भिंती 2 कडून बांधलेल्या 3 कडून, त्याला मोरी म्हणायचे. त्याच्यात महाराज, कोणाच्या घरी काही नव्हतं, फार श्रीमंत लोक महाराज स्नानाला जायचे. एक दगड किंवा काही चांगले असेल तर त्यांच्याकडे दगडाचा चौरंग असायचा, त्या दगडाच्या चौरंगावर स्नान करावं महाराजांनी, उभं राहावं, विनायकराव म्हणले की ते स्नान झालं की महाराजांना एक अंग पुसायला वस्त्र द्यावं लागायचं आणि दुसरं वस्त्र, पहिलं ओलं वस्त्र सोडून दुसरं कोरडं वस्त्र त्यांना नेसायला द्यावं लागायचं. त्याचा ते काष्टा घालत असत. तर महाराज स्नान करून उभं राहिल्यानंतर त्याच दगडावर दोन्ही पाय स्थिर ठेवून अंग पुसून घ्यायचे. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं कोरडं वस्त्र तिथेच व्यवस्थितपणे पहिलं ओलं सोडून दुसरं काष्टा घालून मग पाऊल पुढे. आणि मग कधीतरी एकदा म्हणाले, शास्त्रामध्ये असं सांगितलंय बाळा, काष्ट्याशिवाय एकही पाऊल टाकू नये. महाराजांची ही चूक कधीच झाली. रामाला पाणी आणि दूध दिल्याशिवाय, म्हणजे सकाळी 3:30 उठलेले महाराज 8:30-9 वाजता रामाला दूध आणि ते म्हणजे काकड आरतीत एक नैवेद्य द्यायचा, पण हे काही घ्यायचं 8:30-9 वाजता पाणी, रामाचं तीर्थ, मग दूध.
अगदी शेवटच्या 2-3 वर्षाच्या काळात काही आयुर्वेदिक औषधं गोळ्या होत्या. अरे महाराजांना दाखवल्या का त्या गोळ्या? दाखवल्या. मग गोळी, औषध, गोळी, चाटण काय असेल प्रत्येक गोष्ट अखंड अनुसंधानात करण्याची सवय. असा योगी, इतका पवित्र योगी, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. एवढं आपल्याला फक्त ओळ पाठ आहे. ते पुण्य शरीर किती होतं काय सांगू मी तुम्हाला. की शश्मू झाल्यानंतर प्रतिमाह प्रतिपदेला केस सगळे काढल्यानंतर डोक्यावरचे, त्या दिवशी पहिलं स्नान चिकण मातीच. सगळ्या देहाला स्वच्छ चिकण माती शेतातली. मड थेरपी आता 3,000 रुपये देऊन करायचे ते चिकण मातीचं स्नान. नंतर गोठ्यातल्या गायींच्या गोमयाने स्नान द्या. गोमय आणि गोमूत्र, कुठलं स्किन डिसीज होणारे मला त्यांनी स्नान करायचं. त्याच्यानंतर भस्म स्नान करायचं. त्याच्यानंतर शुद्धच पाण्याने स्नान करायचं. असा देह आयुष्यात कधी खाकरण नाही, शिंक नाही, खोकला नाही, बॉबॉव नाही. असं केलं ना, याच्यात बोट नाही, कानात बोट नाही, कधीच नाही. कधी 5 पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या त्या ढेकर दिवसभर आपल्या, कधीच नाही. काय असेल म्हणजे त्या परमेश्वराने हा देह दिला, पण हा देह मी नाही हे अंतर्गत भावना असताना सुद्धा या देहाच्या बाबतीत त्याची शुचिता कशी ठेवावी हे किती शिकण्यासारखे. हे तुम्हाला कोणत्या ग्रंथात पाहायला मिळेल? कोणत्या पाश्चात्य ग्रंथात पाहायला मिळेल का? हे फक्त भारतीय तत्वज्ञान, भारतीय संत, एक संत पाहायला गेला ना त्याच्यात एक वेगळी विविधता तुम्हाला मिळेल. एक संत असा, एक असा, एक असा. कोणाकोणाकडनं तुम्ही कोणकोणते गुण घेणार आहे? सगळे गुण स्वीकारले तरी आपलं आयुष्य कमी पडेल सर. म्हणून एक करावं की आपण आपले सद्गुरू, आपल्या सद्गुरूंची परंपरा निदान तेवढी आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागातले सत्पुरुष कोण आहेत त्यांची तर माहिती. कारण काय, या सगळ्या संतांच्या जीवनचरित्राचाच प्रभाव आपल्याला अपेक्षित नाही. तर मग तिकडे तर सगळी खानावळ आहेच. तो आदर्श आपल्याला ठेवायचा नाही, त्याचा नाही ठेवायचा. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना हे सगळं उत्तम सांगणं, त्यांना उत्तम तयार करणं. आणि जगाच्या उंबरठ्यावर आपला मुलगा किंवा मुलगी कुठेही गेली तारुण्यात, तर आपल्या लक्षात राहील की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कधीच वाम मार्गाला जाणार नाही. आणि हे फक्त शक्य आहे सत्संग, नित्य उपासना, नित्य साधना. कितीही काळ कठीण येऊ द्या, अंतरंग सुधारण्या आणि समाधान प्राप्त करण्यासाठी भगवत चिंतन, नामस्मरण हे सत्य 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 त्रिवार सत्य. भगवंताशिवाय पवित्रता शक्य नाही. भगवंताशिवाय नीतिमत्ता, कर्तव्याचं पालन आणि अखंड नामस्मरण आणि आपल्याला अखंड आनंद फक्त भगवंत देऊ शकतो भगवंताच्या मार्गावर. म्हणून अवधूत एवढं इतकं म्हणतात की इतकं सगळं हा योगी करतो, पण स्वतःकडे गुरुत्व कधी घेत? कधीच घेत. 4 मार्च 1973 अकोल्याला महाराजांचा मोठा रौप्य महोत्सवाचा उत्सव झाला. आणि तो सगळा उत्सव झाल्यानंतर एक दिवस एक माणूस, कोणीतरी व्यक्ती आली आणि महाराज म्हणे, महाराज तुमची किती शिष्य असेल, याला काय काउंटिंग करायची तुम्हाला? महाराज म्हणजे असतील 4-5. अकोल्याचा उत्सव इतका मोठा झाला, जिकडे त्यांनी पाहिला त्यांनी सांगितलं, जिकडे पाहावं तिकडे फक्त माणसांचा सागर दिसत होता म्हणाले. महाराज म्हणे असतील 4-5 शिष्य. मी काही केलं, मी कोणाचा गुरु आहे असं कधीच महाराज. महाराज म्हणे रामानंद महाराजांनी मला सांगितलं तुम्हाला गुरुमंत्र द्यायचा, एवढी सेवा मी करतो. आता मी गुरुमंत्र दिला, करा माझी पद्धत. बॅनर मोठे, हार आहे, गार आहे, काय काहीच नाही, कधीच नाही. महाराजांच्या वाढदिवसाला जेव्हा म्हणाले, म्हणजे अरे माझा वाढदिवस, या देहाचा वाढदिवस नाही, रामानंद महाराजांचा उत्सव करा म्हणाले, या देहाचं काहीच करायचं. महाराजांचा फोटो तयार करून आणला, महाराजांनी फोडून टाकला. ते म्हणजे माझा फोटो झाला हार, म्हणजे माझ्या समोरच्या. आणि रामानंद महाराजांच्या बाजूला माझा फोटो लावता का म्हणाले, पात्रता आहे का म्हणे माझी त्यांच्या जवळ बसायची. कारण हा महात्मा सद्गुरु देहात होते तोपर्यंत त्यांच्या समोर कधीच बसले.
जाता जाता एक शेवटची गोष्ट फक्त सांगतो की काय गुरु आज्ञा पालन आणि आता मुलांना समजावून ते रिस्पेक्ट, गुरूंच्या विषयी आदर कसा असतो. मालाडला वाणीरूप महाराज प्रगट झाल्यानंतर 1930 चा प्रसंग असा, 30च्या आधीचा 28-29 असा 27 किंवा 28 सालचा प्रसंग. रामानंद महाराजांबरोबर सद्गुरू प्रल्हाद महाराज मालाडला गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला गेले. सद्गुरू रामानंद महाराज आधी 4 राहाट गेले आणि महाराजांना म्हणाले तू नंतर, म्हणून प्रल्हाद महाराज आणि त्यांच्याबरोबर वामन अंजनकर त्याला घेऊन ये म्हणाले, म्हणून महाराज मागे थांबले. त्या वामन अंजनकरांना घेऊन प्रल्हाद महाराज मालाडला गेले. गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू झाला होता आणि रामानंद महाराज वाणीरूप महाराजांच्या सेवेमध्ये त्या उत्सवासाठी गेले. तिथे आपले महाराज आता वाणीरूप आणि प्रगट झाले म्हणून रामानंद महाराज गुरुपौर्णिमेला गेले. आपले सद्गुरू तिथे गेले, त्यांनी आज्ञा केली म्हणून प्रल्हाद महाराज तिथे गेले. मालाडचा तो मठ आपल्यापैकी काही लोकांनी पाहिला असेल. तिथे गेले. प्रल्हाद महाराजांनी रामानंद महाराजांना नमस्कार केला. त्यामुळे तू थांब इथे, मी तुला सांगतो म्हणले सेवा, एवढं सांगितलं. आणि रामानंद महाराज त्या उत्सवाच्या कार्यामध्ये ते तिथे मुख्य होते, सगळे सेवेकरांचे किंवा आदर. सगळ्यात थोरणे महाराज गेल्यानंतर दुसरा सत्पुरुष ब्रह्मानंद महाराज गेलेले. रामानंद महाराजांकडे ते सगळं, तू थांब म्हणाले, मी तुला सांगतो काय. प्रल्हाद महाराज तिथे उभे राहिले हात जोडून, तू इथेच थांब, मी येतो, तुला सांगतो, एवढं सांगितलं. किती वेळ प्रल्हाद महाराज उभे होते माहितीये? 30 तास. महाराजांच्या एका जुन्या चरित्रामध्ये हा उल्लेख आहे, 30 तास. का? तर ते म्हणले मी येथून तुला सांगतो. 30 तासानंतर रामानंद महाराज कच्च्या कामा वगैरे आठवून म्हणजे अरे तुला काही संध्या स्नान शौच मुखमार्जन काही करायचं का नाही? हो. शांतपणे गेले शौच मुखमार्जन. म्हणजे इथून ते पुण्यावरून किंवा जालन्यावरून जे गेले असतील प्रवासातून, विचार करा, नैसर्गिक विधीची तरी गरज पडली असेल, नाही गुळणा करावा, भंजन करावं, आपली संध्या राहिली, पूजा राहिली, पूजेशिवाय तीर्थ घेता येत नाही, तीर्थाशिवाय पाणी पिता येत नाही. मनात काही चालत, काय योगी असतो, काय संत असतो. अवधूतांनी जी सगळी सांगितली ना, ही सगळी लक्षणं ब्रह्मचैतन्य आनंदसागर रामानंद प्रल्हाद महाराज ब्रह्मचैतन्य महाराज या सगळ्यांमध्ये नवे नवे जे आपण संत खरे पाहिलेले त्यांच्यामध्ये सुद्धा असते. पण आपण हे पाहिलं म्हणून यांचा उल्लेख करतोय. काय परंपरा आहे. मग एवढ्या मोठ्या परंपरेचे जर आपण पाहिजे किंवा आपण त्यांचे शिष्य म्हणतो, तर या प्रत्येकातला 1% तरी सद्गुण माझ्यामध्ये आला पाहिजे. मुख्य आळस माझा गेला पाहिजे. सगळं जे काही करतो ना सज्जन, आपल्यातला आळस आपल्याला खूप खाली खाली खाली. म्हणून ते पहिले म्हणाले की आहारावर नियंत्रण करा, सात्विक कमी अल्प असा आहार घ्या, की जो तुम्हाला बरोबर 4-4 जागावरती मस्त उठावं, पटकन जाऊन या, गुळणा करून अंथरुणावर मस्त बसा, 4 माळ 4, 4:30, 5, 6 वाजेपर्यंत कुणीच तुमच्या घरी येणार नाही. त्याच्या इतकी उत्तम वेळ. आजच कालच्याच प्रवचनात महाराजांचं वाक्य, पहाटेची वेळ फार चांगली असते. महाराज म्हणाले काही लोक पहाटेच्या वेळेला सुंदर मानस पूजा करतात, काही लोक साखर स्वप्न असतात, गोड स्वप्न पाहतात. महाराजांचं वाक्य, ती पहाटेची वेळ आपली साधावी. आणि म्हणून या सगळ्या सद्गुणांची गरज सज्जनो आपल्याला आहे. राहिलेला अवधूतचा विषय आपण उद्या घेणार आहोत. झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि नाथ महाराजांनी जीवन अत्यंतिक अविरतपणे अखंडपणे आनंदाने जगण्यासाठी जो अभंग आपल्याला दिला, ती प्रार्थना आपण बोलूया. तो अभंग आपण जगण्याचा प्रयत्न करूया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे,
सर्व आहे आवडीने भावे, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, जाणत असे आवडीने भावे, सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मुख दिला ऐसे नाही, ऐसे नाही आवडीने भावे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक आहे संचिताचे, संचिताचे आवडीने भावे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे आवडीने भावे, हरी नाम घेसी आपली चिंता त्यासी, सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज